Hello all. In today's video regarding the second lesson, we will study about the concept pregnancy, or it is also called as gestation. We'll see the basic thing. The condition of carrying one or more embryos in the uterus. युटेरस म्हणजे काय तर गर्भाशय, बरोबर आहे. तर गर्भाशयामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रियो कॅरी करणं, this condition is called as the pregnancy or the gestation. It is the period between fertilization of the egg up to parturition. मॅच्युअर ओवमचं फर्टिलायझेशन झाल्यापासून up to parturition means what? Giving birth to a baby. सो तो जो कालावधी आहे तो संपूर्ण कालावधी या गॅस्टेशनच्या अंडर कन्सिडर केला जातो. The average period of pregnancy in human lasts for 266 days, that is 38 weeks from the fertilization. Okay, total हा period दिलेला आहे और 280 days, that is 40 weeks, 266 plus 14 counted from LMC. LMC means last menstrual cycle. ओके, सो टोटल 38 आठवड्यांचा कालावधी सांगितलेला आहे किंवा त्यांनी सांगितलेला आहे हा टोटल 280 दिवसाचा पण असू शकतो. 266 प्लस 14 काही दिवस हे कमी जास्त होऊ शकतात राईट फ्रॉम लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. This pregnancy period of approximately 9 months is divided into 3 trimesters of 3 months each. हा जो टोटल 9 महिन्याचा कालावधी आहे तो 3 महिन्यांमध्ये तीन महिन्यांच्या स्लॉटमध्ये कॅटेगराईज करण्यात आलेला आहे किंवा डिवाइड करण्यात आलेला आहे. ओके, सो ॲज टू सी द प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द डेव्हलपिंग बेबी. नाव मूविंग अहेड we will see the trimesters. ओके, वॉट एवर द 9 month चा जो पिरियड आहे गॅस्टेशनचा तो 3 ट्रायमिस्टरमध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे, बरोबर आहे. सो प्रत्येकामध्ये पहिले 3 महिने, त्याच्यानंतर दुसरे 3 महिने आणि शेवटचे 3 महिने, ह्या प्रत्येक 3 महिन्यांच्या स्लॉटमध्ये त्या पर्टिक्युलर बेबीची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते ही या ठिकाणी दिलेली आहे. ओके, सी फर्स्ट ट्रायमिस्टर राईट फ्रॉम फर्टिलायझेशन अप टू 12 वीक. ओके, फर्टिलायझेशनपासून 12 आठवड्यापर्यंतचा जो पिरियड आहे तो फर्स्ट 3 महिन्यामध्ये किंवा फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये काउंट केला जातो. सी द एम्ब्रियो रिसीव्स न्यूट्रियंट्स इन द फर्स्ट 2 to 4 weeks डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम. नाउ व्हॉट इज एंडोमेट्रियम? दॅट इज द इनर लाइनिंग ऑफ द युटेरस. ओके, सो ह्या इनर लाइनिंगकडून त्या पर्टिक्युलर एम्ब्रियोला डायरेक्टली जे न्यूट्रियंट्स आहेत किंवा पोषक तत्व आहेत ती मिळत जातात up to first 2 to 4 weeks. It is the main period of organogenesis, and by the end of 8 weeks the major structures found in the adult are formed in the embryo in a rudimentary form. Rudimentary means what? Not fully developed. Okay, under development. ओके, सो काय सांगितलेलं आहे हा जो पिरियड आहे तो मेन ऑर्गॅनोजेनेसिसचा आहे. ऑर्गॅनोजेनेसिस मीन्स वॉट? डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गन्स. ओके, अँड बाय द एंड ऑफ 8 वीक वॉट एवर मेजर स्ट्रक्चर्स फाउंड इन द एडल्ट, जे काही ॲडल्टमध्ये आपल्याला म्हणजे आपल्यामध्ये जे काही अवयव दिसतात म्हणजे कान असेल, नाक असेल, बरोबर आहे, हे जे आहेत एट्सेट्रा, सो दे आर त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते ह्या पर्टिक्युलर एम्ब्रियोमध्ये. द एम्ब्रियो इज नाव कॉल्ड ॲज द फिटस. या स्टेजला त्या पर्टिक्युलर एम्ब्रियोला काय म्हटलं जातं? फिटस. इट इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग अँड लुक्स लाईक अ टायनी ह्युमन बीइंग. छोट्याशा ह्युमन बीइंगप्रमाणे तो दिसायला सुरुवात होते. लेंथ किती आहे? 3 सेंटीमीटर. फिटस कॅन स्वॅलो अँड ओपन अँड क्लोज इट्स माउथ अँड द फिस्ट. ओके, या ठिकाणी जो फिटस तयार झालेला आहे तो गिळण्याची प्रक्रिया करू शकतो, प्लस तो काय करू शकतो? आपला जे तोंड आहे ते ओपन क्लोज करू शकतो, चालू बंद करू शकणे, किंवा फिस्ट आहे हाताच्या मुठी ज्या आहेत त्यासुद्धा त्याची उघडझाप या ठिकाणी त्याला करता येते. CNS, दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टीम, इज फुल्ली फॉर्म्ड. वर्किंग ऑफ एक्सक्रिटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम्स बिगिन्स. ओके, ह्या ठिकाणी बघा नर्वस सिस्टीम तयार झालेली आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे उत्सर्जन संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे रक्ताभिसरण संस्था, त्यासुद्धा काय होतात सांगा? त्याचं जे फंक्शनिंग आहे ते त्याची सुरुवात होते. मुवमेंट ऑफ फिटस बिगिन बट मदर कॅनॉट फील इट.
या ठिकाणी त्याची मुवमेंटसुद्धा सुरू होते, पण त्या पर्टिक्युलर आईला ती जाणवत नाही अप टू ॲट दिस स्टेज. हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम 6th वीक. 6व्या आठवड्यापासून त्या बाळाची जी हार्टबीट आहे ती काय होऊ शकते, इट कॅन बी हर्ड, आवाज त्याचा ऐकू शकतो किंवा ती जाणवू शकते. प्रोजेस्टेरॉन लेवल बिकम्स हाय अँड द मेन्स्ट्रुअल सायकल इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. या ठिकाणी हॉर्मोन कुठलं सांगितलेलं आहे, प्रोजेस्टेरॉन. याची जी लेवल आहे ती वाढलेली असते अँड फ्रॉम दॅट टाईम मेन्स्ट्रुअल सायकल काय सांगितलेली आहे, इट इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. मेन्स्ट्रुअल सायकलचा जो फ्लो आहे किंवा मेन्स्ट्रुअल फ्लो जो आहे तो काय केला जातो, सस्पेंड केला जातो किंवा टेम्पररी थांबवला जातो अप टू द एंड ऑफ द प्रेग्नन्सी. ओके, सो दिस इज अबाउट द फर्स्ट ट्रायमिस्टर. पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये कोणते चेंजेस दिसतात हे या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. सी दिस फोटोग्राफ हिअर. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये कोणते चेंजेस घडून येतात किंवा कोणत्या प्रकारचे चेंजेस या ठिकाणी आढळतात हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन किंवा जस्ट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. सी हिअर राईट फ्रॉम 20 days ओके अप टू द 12 weeks, 12 आठवड्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये येतो, बरोबर आहे. सो ह्यामध्ये आपण बघू शकतो कंपॅरेटिव्हली हा जो पहिला एम्ब्रिओचा जो भाग आहे तो हळूहळू डेव्हलप होऊन या ठिकाणी आपण त्याला म्हणणार आहोत फिटस म्हणणार आहोत, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला सायमल्टेनियसली त्याची जी लेंथ आहे 3 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर या ठिकाणी 3 मिलीमीटर, 7 मिलीमीटर, त्याच्यानंतर आहे ती सेंटीमीटरमध्ये 2.5 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर अशा पद्धतीने तुम्हाला वाढत गेलेली दिसून येते. ओके, ह्या ठिकाणी आपण बघू शकतो साईजसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी अर्थातच वाढत गेलेली दिसून येते. बघा या ठिकाणी जो भाग आहे म्हणजे ह्याचं जे आता ह्या ठिकाणी आपल्याला ऑर्गन्स या ठिकाणी दिसत नाही, पण जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला ह्या ठिकाणी 12 आठवड्यापर्यंत ऑर्गॅनोजेनेसिस झालेलं दिसून येतं. कान असेल, डोळे असतील, कान असतील, बरोबर आहे ना, हात असतील, हे आपल्याला डेव्हलप झालेले हळूहळू दिसून येतात. सी हिअर कार्डियक बल्क. दिस इज द रिजन व्हेअर द हार्ट डेव्हलप्स. हेड बड आहे या ठिकाणी हेड. ओके, देन सी हिअर अम्बिलिकल स्टॉक, ज्याला आपण नाळ असं म्हणतो, बरोबर आहे ना. हिअर यू कॅन सी इट इज. देन डेव्हलपिंग आय. सेकंड स्टेजमध्ये डेव्हलपिंग आय, तयार होणारा डोळा आपल्याला दिसतोय. डेव्हलपिंग आर्म आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात. बघा ह्या ठिकाणी अजिबात दिसत नाही आहे, अगदी छोटा दिसतोय, रुडिमेंटरी फॉर्ममध्ये आहे आणि ह्या ठिकाणी तो हळूहळू आपल्याला वाढताना दिसतो. सी आय. द आईज आर डेव्हलपिंग, द आयलिड्स आर क्लोज्ड. ओके, पापण्या आहेत त्या बंद आहेत या ठिकाणी. इयर. द शेप ऑफ द इयर इज नाऊ विजिबल. सी हिअर. हिअर इट इज टोटली विजिबल. ह्या ठिकाणी आपल्याला दिसत नव्हता पण ह्या ठिकाणी तो दिसत आहे. सी हिअर लेग. द लिम्स आर नाऊ क्वाईट वेल डेव्हलप्ड. ह्या ठिकाणी पायाची सुद्धा आपल्याला हळूहळू वाढ झालेली दिसते. ह्या ठिकाणी रुडिमेंटरी फॉर्ममध्ये आहेत बघा आणि ह्या ठिकाणी तो वाढताना दिसून येतो. सी फेस. ऑल द फेशियल फीचर्स आर फुल्ली फॉर्म्ड. सी हिअर. या ठिकाणी फेशियल फीचर्स हळूहळू दिसायला लागतात. डोकं जे सुरुवातीला मोठं दिसत होतं ते हळूहळू शेप घ्यायला लागतं आणि फेशियल फीचर चेहऱ्यावरचं जे हे आहेत एकंदर स्ट्रक्चर्स ते ह्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते. आर्म. द फिटस कॅन नाऊ मूव इट्स लिंब. या ठिकाणी आपल्या हातापायाची मुवमेंट ह्या ठिकाणी तो पर्टिक्युलर फिटस हा करू शकतो. अंबिलिकल कॉर्ड. सी हिअर. या ठिकाणी मोठ्या आकारामध्ये तुम्हाला दिसतोय तो हळूहळू काय होतो सांगा, लहान लहान होत जातो जसजसा हा फिटस मोठा होत जाईल. देन सी हिअर. डेव्हलपमेंट इज शोन हिअर इनसाइड द थिंग. तुम्हाला युटेरसचा भाग दाखवलेला आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला हा जो भाग दाखवलेला आहे युटेरसच्या आतमध्ये डेव्हलपिंग जो फिटस आहे तो तुम्हाला ह्या ठिकाणी एनलार्ज करून ह्या ठिकाणी दाखवलेला आहे बघा. ओके, सी हिअर यू कॅन सी द पर्टिक्युलर फिटस. ओके, हा अंबिलिकल कॉर्ड आहे. प्लॅसेंटाचा भाग या ठिकाणी आहे बारीक. ओके, आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एमनिओटिक फ्लुइड ह्या ठिकाणी दिसते ज्याच्यामध्ये तो पर्टिक्युलर फिटस प्रेझेंट असतो. ओके, आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जोडणारी तुम्हाला अंबिलिकल कॉर्ड दाखवलेली आहे. ओके, आणि बाकीचे जे आहेत ते ब्लड वेसल्स वगैरे. द मदर्स बेबी ऑल्सो अंडरगोज रॅपिड चेंजेस. अर्थातच या ठिकाणी जसजसा फिटस वाढत जाईल तसतसा मदरची जी बॉडी आहे ती अर्थातच त्यामध्ये बदल होत जातात. हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन इनिशिएट चेंजेस इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. द मॅटर्नल पार्ट ऑफ प्लॅसेंटा ग्रोज. मॅटर्नल पार्ट, प्लॅसेंटाचा एक मॅटर्नल पार्ट असतो. प्लॅसेंटा इज वॉट? इट इज अ टिश्यू दॅट supply the nutrient to that particular developing baby. Okay, so maternal part of placenta grows
युटेरस बिकम्स लार्जर, अर्थातच युटेरसचा आकार वाढत गेल्यामुळे काय होतं, ते पोट अर्थातच विजिबल व्हायला लागतं. इन दिस पिरियड द मदर एक्सपिरियन्सेस मॉर्निंग सिकनेस. यावेळेला अर्थातच मूड स्विंग होणं किंवा त्या पर्टिक्युलर जी मदर आहे तिला मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय की सकाळच्या वेळेला मळमळल्यासारखं होणं किंवा उलटी होणं किंवा चक्कर आल्यासारखं वाटणं, हे सगळे काय होतात सांगा, हळूहळू त्या पर्टिक्युलर फिमेल बिईंगला जाणवणारे सिम्टम्स आहेत, जस्ट बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर मदर इज कॅरिंग द प्रेग्नन्सी. Okay, so that is togetherly called as the morning sickness. Now the second trimester, दुसरा जो स्लॉट आहे पुढच्या 3 महिन्यांचा, तो आपण बघूया. राईट फ्रॉम द 13th to the 26th of week. Okay, see, rapid growth of fetus occurs in this phase. It grows to about 30 centimeter. ओके, 30 सेंटीमीटरपर्यंत त्या पर्टिक्युलर फिटसची वाढ होणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन्स, ब्रेनची डेव्हलपमेंट. द बेबी रिचेस हाफ द साईज ऑफ द न्यूबॉर्न. ओके, सी हियर, यू कॅन सी हियर, बेबी रिचेस हाफ द साईज ऑफ अ न्यूबॉर्न. देन द युटेरस ग्रोज इनफ फॉर द प्रेग्नन्सी टू बिकम ऑब्वियस. या ठिकाणी युटेरस ची वाढ अशा पद्धतीने होते कारण अर्थातच तो फिटस वाढलेला असतो, त्यामुळे प्रेग्नन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर लेडी इज क्वाईट विजिबल किंवा ऑब्वियस दिसू शकते. द प्लासेंटा कम्प्लिटली टेक्स ओव्हर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन विच मेंटेन्स द प्रेग्नन्सी. द प्लासेंटा मीन्स वॉट, न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, इट कम्प्लिटली टेक्स ओव्हर द प्रोडक्शन ऑफ द प्रोजेस्टेरॉन. म्हणजे ह्या ठिकाणी हॉर्मोनची लेवल जी आहे ती वाढते आणि त्यामुळे काय होतं, अर्थातच टोटल प्रेग्नन्सी आहे ती मेंटेन केली जाते. अल्ट्रासाउंड ॲट 18 to 20th weeks कॅन प्रेडिक्ट द एस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ द डिलिव्हरी. आता ह्या पिरियडमध्ये करण्यात येणारी जी काही अल्ट्रासाऊंड आहे किंवा आपण त्याला सोनोग्राफी म्हणतो, त्यामुळे ड्यू डेट जी आहे म्हणजे ज्या कोणत्या वेळेला पार्च्युएशन होणार आहे और दॅट पर्टिक्युलर फिमेल बिंग इज गिविंग बर्थ टू अ बेबी, सो प्रेडिक्टेड किंवा त्यामध्ये त्याचं प्रेडिक्शन केलं जातं की बाबा ह्या डेटला त्या पर्टिक्युलर फिमेल बिंगची डिलिव्हरी ही होऊ शकते. ओके, सो एस्टिमेटेड डेट कॅन बी it can be prescribed by that particular medicine or medical officer. Baby's movement can be easily felt by the mother. Here the movement can be easily felt. पहिल्या 3 महिन्यामध्ये ती जाणवत नाही, पण त्याच्यानंतरच्या 3 महिन्यामध्ये ती त्या पर्टिक्युलर फिमेल बिंगलाही जाणवू शकते. हेड हॅज हेअर, आयब्रोज अँड आय लॅशेस ॲपियर, पिनी आर डिस्टिंक्ट और पिना. ओके, ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, त्या पर्टिक्युलर सी हिअर 14 आठवडे, 18 आठवडे, 22 आठवड्याचं फिटस आहे आणि 26 आठवड्याचा हा फिटस आहे. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला स्किनमध्ये डेव्हलपमेंट झालेली दिसते. त्यानंतर आपल्या ह्या ठिकाणी जसं पुढे जाऊ तसं आपल्या डोक्याची जी अर्थातच ह्या ठिकाणी पूर्ण ऑर्गॅनोजेनेसिस झालेलं आहे, ऑर्गन्स दिसत आहेत आणि जसं एक आठवडा पुढे जाईल तसं आपल्याला ह्या ठिकाणी, आता ह्या ठिकाणी डोकं आहे त्याला हेअर ग्रोईंग, केस आलेले दिसतात ह्या ठिकाणी. ओके, डेव्हलपिंग फॅट आहे आणि बेबीज कॅन ओपन हिज आईज. ओके, ह्या ठिकाणी. ओके, त्याचप्रमाणे काय सांगितलेलं आहे, आयब्रोज अँड आयलॅशेस ॲपियर्स, आयब्रोज पापण्या असतील, भुवया असतील, बरोबर आहे ना, त्या दिसू शकतात. अँड पिनी आर डिस्टिंक्ट, म्हणजे कानाचे जे भाग आहे, कानाचा जो भाग आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी दिसू शकतो. थोडक्यात ह्या ठिकाणी बऱ्यापैकी फिटस हा आकार घेत असतो इन द सेकंड ट्रायमेस्टर. दिस इज द थर्ड अँड द फायनल ट्रायमेस्टर, शेवटचे 3 महिने. ओके, फ्रॉम 27th week टिल द पार्च्युरेशन, 27व्या आठवड्यापासून अप टू द बेबीज बर्थ जे आहे किंवा डिलिव्हरीचा जो भाग आहे तिथपर्यंतचा जो पूर्ण स्लॉट आहे त्याला थर्ड ट्रायमेस्टर असं म्हटलं जातं. द फिटस ग्रोज टू अबाउट 3 to 4 किलोग्रॅम इन वेट अँड द 50 सेंटीमीटर इन द लेंथ. या ठिकाणी बघा वजन वाढलेलं आहे, त्याची लेंथसुद्धा वाढलेली आहे. आईज आर ओपन, देर इज गेन इन द बॉडी वेट. ओके, बॉडीचं वजन अर्थातच वाढलेलं असतं, वजन वाढलेलं असतं. ॲज द फिटस ग्रोज द युटेरस एक्सपांड्स अराउंड इट. पूर्णपणे त्या फिटसची ग्रोथ झालेली आहे, पूर्णपणे वाढलेला तो गर्भ आहे आणि अर्थातच युटेरस त्या ठिकाणी काय झालं आहे, बऱ्यापैकी एक्सपांड झालेला दिसून येतो. द मदर्स ॲबडॉमिनल ऑर्गन बिकम्स कॉम्प्रेस्ड अँड डिस्प्लेस्ड. या ठिकाणी बऱ्यापैकी ॲबडॉमिनल ऑर्गन्स जे आहेत ते कॉम्प्रेस्ड केले जातात, का तर युटेरसची वाढ झालेली आहे अँड दे हॅव बीन डिस्प्लेस्ड.
At the end of third trimester, the fetus becomes fully developed and is ready for the parturition. शेवटच्या महिन्यापर्यंत किंवा शेवटच्या 9 महिन्यापर्यंत पूर्णपणे वाढ झालेला तो गर्भ असतो. अँड नाव इट इज रेडी टू कम आउट. ओके, और नाव इट इज द टाइम फॉर द पार्च्युरेशन. सो दिस इज अबाउट ही सी हियर, यू कॅन सी हियर फुल्ली डेव्हलप्ड बेबी आहे या ठिकाणी आणि बऱ्यापैकी हा 9 महिन्याचा हा गर्भ या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. जस्ट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. नाव प्लासेंटा. नाव व्हॉट इज द प्लासेंटा? सी हियर, या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतंय फुल्ली डेव्हलप्ड एम्ब्रिओ आहे, या ठिकाणी गर्भ आहे. ओके, ह्या ठिकाणी हा भाग आहे तो युटेरसचा भाग आहे. ओके, युटेराईनच्या आतल्या वॉलला काय असतं? एमनिओटिक फ्लुइड, आणि त्या एमनिओटिक फ्लुइडमध्ये हा पर्टिक्युलर बेबी जो आहे तो वाढत असतो. ओके, सो दिस इज द युटेरस. सी दिस इज द सर्विक्स, दॅट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टचा भाग आहे. ओके, त्याच्यानंतर आहे तो ह्या ठिकाणी अंबिलिकल कॉर्ड तुम्हाला ह्या ठिकाणी दिसते बघा, स्लाइटली ग्रेश कलरमध्ये. एम्बिलिकल कॉर्ड म्हणजे काय? जी नाळ असते आई आणि बाळामध्ये असलेली नाळ. आणि त्यानंतर तुम्हाला जो दिसतोय तो हा भाग पूर्ण जो आहे तो प्लासेंटाचा भाग आहे. न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे तो ह्या ठिकाणी बघा, ज्याच्यातून आई आणि मुलामध्ये काय होते, ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा जे काही न्यूट्रिटिव्ह फॅट्स आहेत किंवा न्यूट्रिटिव्ह भाग आहेत ते काय केले जातात, ह्या बाळाला पुरवले जातात. सो सी द इन्फॉर्मेशन अबाउट द प्लासेंटा. इट इज अ फ्लॅटन्ड डिस्कॉइडल ऑर्गन in the uterus of the pregnant woman. Temporary structural and functional connection between the fetal and the maternal circulation. जे काही सर्क्युलेशन होईल आई आणि बाळामध्ये यासाठी तयार झालेला हा टेम्पररी स्ट्रक्चरल आणि फंक्शनल कनेक्शन आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या 9 महिन्यापुरती काय झालेला असतो, हा तयार झालेला असतो. It facilitates the supply of oxygen and nutrients and also for removal of carbon dioxide and excretory waste produced by the fetus. अंडरस्टँडेबल आहे हे. ओके, बाळाकडून तयार होणारे जे काही कार्बन डायऑक्साईड असेल किंवा एक्सक्रिटरी वेस्ट असतील ते बाहेर टाकणे, प्लस आईकडून येणारे ऑक्सिजन घेणं, प्लस पोषक तत्त्व घेणे, ह्यासाठी हा तयार झालेला टेम्पररी ऑर्गन आहे किंवा टेम्पररी कनेक्शन आहे. इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज ॲन एंडोक्राईन टिश्यू, अंतस्थ ग्रंथी ज्याला आपण म्हणतो त्याचे टिश्यूज, अँड प्रोड्युसेस हॉर्मोन्स लाईक HCG, दॅट इज ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन, प्रोजेस्टेरॉन अँड द इस्ट्रोजेन. ओके, सो अपार्ट फ्रॉम द कनेक्टिव्ह पार्ट किंवा कनेक्शन, हा काय करतो, काही हॉर्मोनसुद्धा तयार करतो ज्याच्यामध्ये HCG, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनचा समावेश होतो. These hormones are required for fetal growth and maintenance of the pregnancy. हे हॉर्मोन्स कशासाठी आवश्यक आहेत, त्या पर्टिक्युलर बाळाच्या वाढीसाठी, प्लस टू मेंटेन द प्रेग्नन्सी अप टू द पार्च्युरेशन. ओके, सो दॅट दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द प्लासेंटा. सी हियर, टेक्स्टबुक डायग्राम दाखवलेली आहे तुम्हाला. The placenta is attached to the wall of the uterus and to the baby's umbilical cord. आता त्याची एक्झॅक्ट पोझिशन सांगितलेली आहे. सी हियर, हा इथून इथपर्यंतचा जो भाग आहे तो प्लासेंटा सांगितलेला आहे. ओके, सो कुठे आहे तो? इट इज अटॅच्ड टू द वॉल ऑफ द युटेरस. युटेरसची वॉल आहे. सी हियर, युटेराईन वॉल. हियर द ब्लड सप्लाय यू कॅन सी. युटेराईन वॉल म्हणजे गर्भाशयाचा आतला जो स्तर आहे त्याला हा अटॅच झालेला आहे. ओके, अँड टू द बेबीज अंबिलिकल कॉर्ड, हा अंबिलिकल कॉर्डचा भाग आहे बघा. सी हियर, इट हॅज बीन शोन. अंबिलिकल कॉर्ड म्हणजे नाळ आहे. सो नाळ आणि त्याच्यानंतर युटेराईन वॉल आहे, त्याच्यामधला जो पॅसेज आहे किंवा मधला जो भाग आहे तो एंटायरली प्लासेंटा आहे. प्लासेंटा इज द ओनली ऑर्गन विच इज फॉर्म्ड ऑफ टिश्यूज फ्रॉम 2 डिफरंट इंडिव्हिज्युअल्स, दॅट इज मदर अँड द फिटस. हा जो पूर्ण भाग तुम्हाला दिसतोय हा अशा पद्धतीचा भाग आहे की जो बाळ, तयार होणारं बाळ आणि त्याच्यानंतर ती आई जी आहे त्याची, त्या दोघांच्या टिश्यूपासून काय झालेलं आहे, त्या दोघांपासून हा तयार झालेला आहे. ओके, सो इट इज फॉर्म्ड ऑफ टिश्यूज फ्रॉम 2 डिफरंट इंडिव्हिज्युअल्स. बाळ आणि आई ह्यांच्या टिश्यूपासून तयार झालेला हा संपूर्ण पॅच आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो किंवा ऑर्गन दिसतो किंवा टेम्पररी स्ट्रक्चर दिसतं. पार्ट ऑफ द प्लासेंटा कॉन्ट्रीब्युटेड बाय द फिटस इज कॉल्ड एज द फिटल प्लासेंटा. आता ह्याच्या साईडचा, ह्या बाळाच्या साईडचा जो काही प्लासेंटाचा भाग ह्या साईडचा दिसतो त्याला म्हटलं जातं फिटल प्लासेंटा. अँड इट इज द कोरियोनिक विलाय. कोरियोनिक विलाय मीन्स वॉट, ह्या ठिकाणी कोरियोन आहे बघा. आता हे जे स्ट्रक्चर किंवा तुम्हाला भाग दिसत आहेत हे युटेरसचे भाग आहेत.
एमनिओटिक फ्लुइड आहे ज्याच्या आतमध्ये ते बाळ असतं. एमनिओटिक सॅक आहे, गर्भाशयाची पिशवी आपण किंवा त्याला भाग म्हणतो, ओके, की ज्याच्या आतमध्ये तो पर्टिक्युलरली प्रोटेक्टिव्ह याच्यामध्ये असतो, प्रोटेक्शनमध्ये असतो. कोरियन आहे, एमनिओटिक फ्लुइड आहे, एमनिऑन आहे. कोरियन हा बाहेरचा भाग, एमनिऑन हा आतला भाग. एमनिओटिक सॅक आहे. त्याच्यानंतर इंटरविलस स्पेस आहे. या ठिकाणी बघा हा विलायचा भाग आहे, जे तुम्हाला छोटेसे ग्लोब्युलर थोडेसे काइंड ऑफ राउंडेड किंवा प्लांट लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत बघा. इट इज कॉल्ड ॲज द विलाय. ओके, सो व्हॉट इज बीन टोल्ड हिअर, प्लासेंटाचा जो भाग जो बाळाच्या बाजूने असतो त्याला म्हटलं जातं फिटल प्लासेंटा अँड इट इज द कोरियॉनिक विलाय. ओके, सी हिअर कोरियॉन अँड इट इज द कोरियॉनिक विलाय, या साईडचा भाग. द अदर पार्ट विच इज रिच इन द ब्लड सप्लाय शेअर्ड बाय द मदर इज द पार्ट ऑफ युटेराईन वॉल. ओके, आईकडून जो काही भाग प्लासेंटाचा शेअर केला जातो अर्थातच त्याला म्हटलं जातं पार्ट ऑफ द युटेराईन वॉल. अर्थातच हा युटेरसकडून आलेला हा भाग आहे. ओके, सो इट इज द पार्ट ऑफ युटेराईन वॉल टर्म्ड ॲज मॅटर्नल प्लासेंटा. ओके, इट इज कॉल्ड ॲज द मॅटर्नल प्लासेंटा. म्हणजे थोडक्यात दोन्हीकडून आलेला हा दोघांच्या टिश्यूपासून तयार झालेला हा भाग असतो. ह्या भागाला म्हटलं जातं फिटल प्लासेंटा, ह्या साईडला म्हटलं जातं मॅटर्नल प्लासेंटा. ओके, एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. ओके, देन सो द ह्युमन प्लासेंटा इज कॉल्ड ॲज द हिमोकोरियल. ओके, ॲज बोथ द इंडिव्हिज्युअल शेअर्ड देअर पार्ट्स in the formation of the placenta, it is called as the human placenta is called as the hemochorial. ही टर्म फक्त तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. ओके, त्याला दुसरं नाव काय आहे, त्याला का म्हटलं जातं हिमोकोरियल. ओके, हा भाग लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द प्लासेंटा. अतिशय सोप्या पद्धतीने ही ह्या ठिकाणी पुटअप केलेली आहे. ओके, ही तुम्हाला टेक्स्टबुक डायग्राम ह्या ठिकाणी दाखवलेली आहे. नाव सी, नाव वी विल सी अबाउट द अंबिलिकल कॉर्ड. प्लासेंटाची माहिती आपण बघितली. अंबिलिकल कॉर्ड म्हणजे काय, नाळ आपण ज्याला म्हणतो. सी हिअर, दिस इज द प्लासेंटा. हा प्लासेंटाचा भाग आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. ओके, आणि हा जो भाग आहे तो अंबिलिकल कॉर्डचा आहे. ओके, अंबिलिकल कॉर्ड म्हणजे काय, आत्ता मी सांगितल्याप्रमाणे नाळ असते. हिअर सी, वेगवेगळ्या रंगामध्ये दाखवलेली आहे. ऑक्सिजन रिच ब्लड रेड कलरमध्ये, त्याच्यानंतर दुसरा आहे तो ऑक्सिजन पुअर ब्लड तुम्हाला दिसतंय. ओके, आणि त्याच्यानंतर मिक्स्ड ब्लड तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय. द अंबिलिकल कॉर्ड इज फॉर्म्ड ऑफ 3 ब्लड वेसल्स. 3 प्रकारच्या वेसल्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्यापासून ही नाळ तयार होते. ऑफ दीज 3 ब्लड वेसल्स 2 आर स्मॉल आर्टरीज. ओके, 2 काय आहेत, छोट्या आर्टरीज आहेत. ओके, विच कॅरी ब्लड टॉवर्ड्स द प्लासेंटा. त्या 2 काय करतात, दे कॅरी द ब्लड टॉवर्ड्स द प्लासेंटा. प्लासेंटापर्यंत रक्तपुरवठा करायचं काम त्या करतात. अँड 1 इज अ लार्ज वेन विच रिटर्न्स द ब्लड टू द युटेरस. जी एक लार्ज वेन असते, नलिका असते, ती काय करते, रक्ताचा पुरवठा त्या गर्भापर्यंत नेण्याचा नेत असते. ओके, सो दिस इज अबाउट द आउट ऑफ द 3 ब्लड वेसल्स 2 काय करतात, आणि त्याच्यानंतर 1-2 छोट्या ज्या आहेत रक्तवाहिन्या त्या काय करतात ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. दे कॅरी ब्लड टॉवर्ड्स द प्लासेंटा. अँड एक आहे ती लार्ज वेन आहे, दॅट पर्टिक्युलर वेन कॅरीज द ब्लड टू द फिटस. ओके, देन सी हिअर, यू कॅन सी हिअर. आता हे सगळे स्ट्रक्चर आहेत. अंबिलिकल कॉर्ड तुम्हाला एंटायरली दाखवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला अंबिलिकल वेन दिसते. ओके, अँड अंबिलिकल आर्टरीज तुम्हाला ह्या ठिकाणी दिसते. अंबिलिकल आर्टरीज, सी ह्या ठिकाणी हा जो भाग आहे तो अंबिलिकल आर्टरीजचा आहे. ओके, अंबिलिकल आर्टरीज, अंबिलिकल वेन. देन आता बघा ह्याचं महत्त्व दिलेलं आहे. द अंबिलिकल वेन, सी इट हॅज बीन शोन हिअर, वेन्स फ्लो ब्लड टू द बेबीज हार्ट. हार्टपर्यंत रक्ताचा पुरवठा करणारी नलिका आहे. देअरफॉर इट कॅरीज द ऑक्सिजनेटेड ब्लड. काय केलं करते ही, रक्ताचा पुरवठा बेबीच्या हार्टपर्यंत जातं, बेबीपर्यंत जातं. अँड इट कॅरीज द ऑक्सिजनेटेड ब्लड. त्यामध्ये रक्ताचा पुरवठा आहेच, आणि रक्ताच्या पुरवठ्यामध्ये इट इज फॉर द सप्लाय ऑफ द ऑक्सिजन. अँड व्हेअरएज द अंबिलिकल आर्टरीज फ्लोज द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. हार्टपासून रक्ताचा पुरवठा दुसरीकडे नेणारे काय असतात, त्या नलिका असतात, त्याला आर्टरीज म्हटलं जातं. सो दिस अंबिलिकल आर्टरीज रिटर्न्स द ब्लड दॅट हॅज ऑफ लोडेड ऑक्सिजन टू द बेबीज ऑर द फिटस, अँड सो इट इज डिऑक्सिजनेटेड. ओके, जे रक्त डिऑक्सिजनेटेड झालेलं आहे ते त्यापासून लांब नेणं, फॉर द पर्पज ऑफ ऑक्सिजनेशन इट हॅज बीन टेकन ऑफ इन ऑर्डर टू पिक अप मोर ऑक्सिजन अगेन फ्रॉम द प्लासेंटा. ओके, दिस इज अंडरस्टँडेबल.
डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाणे आणि पुन्हा त्याला ऑक्सिजनेटेड ब्लडचा पुरवठा करणे. सो हे पर्टिक्युलर जे काम आहे ते कोणाकडे आहे, अंबिलिकल वेनकडे अँड अंबिलिकल आर्टरीकडे. ओके, वेन्स काय करतात, ऑक्सिजनेटेड ब्लड रक्ताचा पुरवठा करतात आणि अंबिलिकल आर्टरीज काय करतात, ह्या ठिकाणी आपण बघू शकतो त्या काय करतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जातात आणि पुन्हा एकदा सो ॲज द ऑक्सिजनेटेड ब्लड टू कम near that particular or up to reach that particular developing fetus. Okay, so this is about the function of umbilical vein and the umbilical artery. Okay, here the structure of that particular, you can see the structure of showing the placenta आहे, यामध्ये umbilical cord आहे, त्याच्यानंतर umbilical vein आणि umbilical arteries that plays an important role in the developing embryo. Okay, so in this video what we have seen, we have studied the concept about the gestation or it is also called as the प्रेग्नन्सीची बेसिक माहिती आपण बघितली. या ठिकाणी प्रेग्नन्सीचे जे टप्पे आहेत ते 3 स्लॉटमध्ये डिवाइड करण्यात आलेले आहेत टू स्टडी द डेव्हलपिंग एम्ब्रियो. ओके, फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर अँड द थर्ड ट्रायमिस्टर, आणि त्या प्रत्येक ट्रायमिस्टरचा जो पिरियड आहे तो सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि प्रत्येक ट्रायमिस्टरमध्ये त्या बेबीची किंवा त्या फिटसची ग्रोथ कशा पद्धतीने होत असते हे सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला सिम्पल टर्म्समध्ये किंवा सिम्पल सेंटेन्सेसमध्ये ह्या ठिकाणी पुटअप करण्यात आलेलं आहे. ओके, काही ठिकाणी त्या डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट समजण्यासाठी ह्या ठिकाणी डायग्रॅम दिलेल्या आहेत. ओके, अँड हाऊ दॅट पर्टिक्युलर बेबीच्या ग्रोथबरोबर मदरची जी बॉडी आहे किंवा टोटल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, यामध्ये सुद्धा कशा पद्धतीचे चेंजेस होत असतात. ओके, आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलर फिमेल बिईंगमध्ये सुद्धा कोणते बदल होत असतात हे सुद्धा ह्या ठिकाणी दिलेलं आहे. सो दिस इज द कन्सेप्ट अबाउट द गॅस्टेशन ऑर द प्रेग्नन्सी. Okay, so we will stop here now. Thank you.